अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री साईंदेव महाराज की जय. नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. माझ्याबरोबर माझे मित्र प्रेम झाड, कान्होबा साळुंके यांची ओळख, आणि त्याचबरोबर माझे शेजारी जे बसले आहेत ते कडगंचीचे आप्पा शिवशरण आप्पा. आज तुम्हाला एक आनंदाची बातमी अशी की मी काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की कडगंजीचे आप्पा सध्या भेटत नाहीत, काहीतरी अघटित घडलं आहे हे मात्र निश्चित. आणि माझा व्हिडिओ सुटल्यानंतर बऱ्याच भाविकांनी मला सांगितलं की काहीतरी नक्की झालेलं आहे. मग कोणी तोडकं मोडकं सांगितलं, आणि योगायोगाने आप्पांचा फोन होण्यापूर्वीच आप्पा मी बाहेरगावी असताना सोलापूरला येऊन गेले. आणि मग मी त्यांना सांगितलं असं काय झालं. ते म्हटले की जे घडलं आहे ते सविस्तरपणे हिंदीमध्ये सांगतो, कारण त्यांना मराठी येत नाही, ते कन्नड आहेत. तर भाविकांनी ते जे सांगतील ते काळजीपूर्वक ऐका, परंतु जास्तीत जास्त फॉरवर्ड का करा, खरं हे लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. अनेक वेळा खोटं जास्त पसरलं जातं, जसं वाऱ्याचा वेग, खोट्याचा वेग हा वाऱ्यापेक्षा जास्त आहे. अफवा वाऱ्यापेक्षा जास्त वेगाने जातात, परंतु सत्याला थोडा वेळ लागतो. कडगंजीच्या बाबतीत यापूर्वी मी बरेच व्हिडिओ केलेले आहेत. कडगंजी स्थान कसं निर्माण झालं, तिथं सुरुवातीला काय होतं, त्यानंतर आप्पांनी मनोभावे सेवा करून तिथं आत्तापर्यंत काय उभारलं, आणि सगळं झाल्यानंतर आता काय वेगळा प्रकार चालू आहे, तो भाविकांना जर 1-2-3 भागात समजला तर त्यांनाही लक्षात येईल, आणि जे हा व्हिडिओ पाहतील नंतर त्यांच्याही लक्षात येईल की जगामध्ये ह्या कलियुगामध्ये किती खोटं चाललेलं आहे. आप्पा अत्यंत निस्पृह, थोडं वयामानानुसार बोलताना आवाजाचा चढ उतार होईल, काही हिंदी काही कन्नड शब्द अधूनमधून येतील, पण त्यांच्या भावना, कारण हा व्हिडिओ करायच्या अगोदर त्यांनी मला सगळं समजून सांगितलं, पण मी मराठी ते हिंदी म्हणून त्यांना मी कल्पना दिली की तुम्ही हिंदीमध्ये सांगा, आणि आपण जे मराठी बांधव दत्तभक्त आहोत. हा व्हिडिओ फॉरवर्ड का करायचा, एखाद्या कुठला नाही केलं चालेल, कारण कडगंजी क्षेत्र हे अत्यंत पुण्यमय क्षेत्र आहे. ते कसं वाढत गेलं ते भाविकांना कळायला पाहिजे. अनेक ठिकाणी मी आज भारतात जाऊन आलो, पण इथल्यासारखी शांतता, इथल्यासारखा अनुभव, इथल्यासारखा आनंद, आणि विशेष म्हणजे भानगड काही नाही. आजकाल तुम्ही कोणत्याही तीर्थक्षेत्री अगोदर भानगड, त्यात 2 गट 4 गट, परंतु आप्पांनी काम केलं म्हणण्यापेक्षा आप्पांकडून जे नृसिंह सरस्वती महाराजांनी कार्य करून घेतलं हे भाविकांना कळायला पाहिजे. आणि मी वारंवार सांगतो की अफवेचा वेग आणि खोट्याचा वेग हा वाऱ्यापेक्षा जास्त असतो. हा अनेक भक्तांकडे जाईपर्यंत थोडा वेळ लागेल, पण तुम्ही ऐकल्यानंतर ज्यांच्या लक्षात येणार नाही त्यांना तुम्ही सांगा. आणि ज्यांच्याकडे आत्तापर्यंत आप्पा येऊन गेलेत, ज्यांची आप्पांची भेट झालेली आहे, आणि ज्यांनी कडगंची हे क्षेत्र पाहिलेलं आहे, त्यांच्या लक्षात येईल की आप्पांनी केलेलं कार्य, आणि दत्तात्रयांचे दुसरे अवतार नृसिंह सरस्वती महाराजांनी त्यांच्याकडून जे कार्य करून घेतले ते आपल्या कलियुगातील भक्तांना अत्यंत लाभदायक आणि प्रेरणादायक आहे. हे थोडं वावटळ उठलेलं आहे, आज ना उद्या ते नक्की नाहीसं होईल, परंतु नृसिंह सरस्वती महाराजांची त्यांच्यावर कृपा कशी झाली, कडगंचे क्षेत्र कसं उभं राहिलं, पूर्वी का माहीत नव्हतं, या सर्वांची उत्तरं थोडक्यामध्ये देतील. एखाद दुसरा भाग मागं पुढं होईल, परंतु भाविकांनी हे सगळे भाग पाहावेत. नमस्कार आप्पा. गुरु नमस्कार. आमचे गुरुवर्य पाठीमागे बसलेले आहेत, मुद्दामन त्यांनाही ऐकायचं होतं, कारण त्यांच्याकडे मित्रसुद्धा परिवार भरपूर आहे. आप्पा, एक कडगंची नाम का जो क्षेत्र है उसका प्रारंभ कैसे हुआ और कितने साल से वो शुरू हो गया? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 1952 तक अपने कडगंची में और अपने भारत भर के किसी को भी कडगंची क्षेत्र के बारे में ज़्यादा मालूमात नहीं था. 1952 में गुरु चरित्र के आधार पे दंडवते महाराज बोल के एक सतपुरुष गाणगापुर के 13वां अध्याय में उल्लेख किया गया है. नरसिंह सरस्वती को साईंदेव ने अपना पहचान दिया है. गोत्र आपुले कौंडिण्य आपस्तंभ शाखेसी नाम मज साईंदेव असे वासस्थळ आपले कडगंचीस. वो उसके आधार पे 1952 में कडगंची में दंडवते महाराजा के पड़ीक मकान साईंदेव का पहचाना, और पहचान के उसने ऐसा सोचा ये पड़ीक मकान उसका लावा वारसदारी कोई नहीं है, अगर ये आज तक जो बचा है बहुत है, आगे के दिन में कोई ना कोई
किसको जगह कम पड़ा आजू बाजू वाले कहिए, नहीं तो गांव का कोई प्रतिष्ठित कहिए और कोई भी कहिए, अपने ताबे में ले लिया, लेते लेते अपने नाम से कर लिया, अपना घर बांध के बैठा, तो अकस्मात मैं जैसा आया हूँ ऐसा ही दूसरा भक्त गुरुचरित्र के आधार पे कड़गंज देख के आएंगे बोल के आया, ये जगह किसी के ताबे में गया, तो उस समय वो आया हुआ भक्त कड़गंज में खड़े होके ये सोचते रहेंगे गुरुचरित्र में उल्लेख किया हुआ कड़गंज यही क्या और दूसरा था, क्यों जगह चाहिए, जगह किसी के ताबे में गया तो ये कड़गंज और साईं देव का नाम ये होता गायब होता है। हाँ गायब होता है। इसीलिए ये स्थान को सुरक्षित रखना बहुत महत्वपूर्ण है। तो ये सुरक्षित रखने के लिए क्या करना चाहिए, उसने उस समय गांव के लोगों को एकत्रित कर लेके पड़िक मकान को देवघर को छत डाल के मंदिर का रूपांतर देके पूजा पाठ का व्यवस्था करके जो सभी गांव का जो प्रतिष्ठित लोग थे, जो पैसा वाला था, उसको एक एक सेवा दे के पूजा पाठ का व्यवस्था करके मंदिर के पीछे बाजू रहने वाला कुलकर्णी बोल के एक चाबी दे के गया, ये संभालो। और वो जो चाबी ले लिया, उस समय बहुत कम लोग आता था, कोई भी आके मंदिर में आने के बाद जो सामने होता है उसको ऐसा पूछता था, आप साईं देव को वंशज है क्या? उनको ऐसा लगा होंगे अंदाजा, वंशज बोलेगा तो फर्क पड़ने वाला कौन क्या, उनका तो कोई है ही नहीं है, वंशज बोलेगा तो मेरे को मान भी ज्यादा मिलेगा और पैसा भी ज्यादा मिलेगा बोल के वंशज बोलना चालू किया। और बोलते बोलते 85-86 में एक परिस्थिति ऐसा आया कि 80-81 में एक परिस्थिति ऐसा आया गांव का कि गांव का रिकॉर्ड ही पूरा नष्ट हुआ था। रिकॉर्ड पूरा तैयार करने के लिए पंचायत वालों ने गांव में घूम रहा था, उस समय यहाँ मंदिर के जगह पे आके चाबी किसको दिया था ना, उसको बुला के पूछा ये जगह किसका है, उसने बोला मेरा है। रिकॉर्ड तैयार चालू कर रहा था, रिकॉर्ड ही नहीं था, तो उसने लक्ष्मीकांत राव गुरुनाथ राव कुलकर्णी बोल के नाम लिखा। नाम लिखने के बाद वो जो जब गया, जाने के बाद उसका दूसरा भाई को पता चला कि ये जगह उनका नाम से हुआ है। उस समय दूसरे दिन उसने झगड़ा करना चालू किया, जगह साईं देव का ना तुम्हारा है ना मेरा है, आज तुम्हारे नाम से नोंद हुआ है, तुमने कौन सा आधार पे तुम्हारे नाम से कर लिया, खरीदा क्या? नहीं। दान दिया क्या? नहीं। तो दत्तक बोल के लिए था वो घर के लिए, वो भी नहीं, तो हुआ कैसा? मैं तुम्हारा भाई बंधु हूँ, ये जगह साईं देव का है, आज तुम्हारे नाम से तुमने मतलब से कर लिया है, इसमें मेरे को भी हिस्सा आता है, सही तरह से दिए तो ठीक, नहीं तो मार के मिलूंगा। ये बाजू में घर रहने से ये सब मेरे को सुनने में आया। उस समय भगवान दत्तात्रेय जी ने मुझको एक प्रेरणा दे दिया, घर के बाजू में मंदिर है, किसी भी हालत में इसको मंदिर को मंदिर ही रहने जैसा करना चाहिए, क्योंकि यहाँ बेचने के लिए मट्टी है, अगर बांट लिया लोगों ने बेचने के लिए मट्टी है, मट्टी बेचेगा, खड्डा डालेगा, कचरा फेंकेगा। अगर ये मंदिर ही रहा तो हम लोग तो खेती काम करने वाला, किधर भी जाने का नहीं होता है। मंदिर नहीं रहा, कोई ना कोई सत्पुरुष संत लोग दर्शन के लिए आया, हम लोग घर में रहा तो अपने को दर्शन लेने का अवकाश तो मिलेगा। ये किसी भी हालत में इसको मंदिर को मंदिर ही रहने जैसा करना बोल के जो बुद्धि आया, इसके बारे में मैं ज्यादा बोलते गए तो समय ज्यादा जाता है। जैसा प्रेरणा दिया था वैसा मैंने भगवान से प्रार्थना करके इस काम के लिए प्रवेश किया और 80-81 में एक ट्रस्टी बना लिया और 95 में काम चालू किया। 95 में जब काम चालू कर रहा था, पड़िक मकान ही था, कुछ सुविधा नहीं था, दीप लगाने के लिए तेल भी आवश्यक नहीं था। ऐसे परिस्थिति में चालू करके भक्तों की वजह से आज इतना बड़ा क्षेत्र बन गया है। वो वहाँ जो चल रहा है, वहाँ जो दे रहा है, वहाँ जो हो रहा है, वो सब भगवान खुद बैठ के कर ले रहा है। अच्छा। मैं देने वाले भी निमित्त के, अब मैं जो काम कर रहा हूँ मैं भी निमित्त के लिए। कड़गंची क्षेत्र ऐसा है, खुद भगवान दत्तात्रेय जी ने बैठ के अपने काम कर ले रहा है। इतना कड़गंची क्षेत्र के बारे में आपको बताया और आगे जी पूछा। तर आत्ता जे आपण सांगितलं थोडक्यात मराठीमध्ये असं की नृसिंह सरस्वती महाराजांचे जे 4 शिष्य होते, सिद्ध, नरहरी, नंदी आणि सायनदेव, या सायनदेवाचं घर म्हणजे आत्ताचं सध्याचं कड़गंजीचं क्षेत्र, त्या जागेवर जे आता पुढच्या भागात आपल्याला आप्पा सांगणार आहेत, तत्पूर्वी
गाणगापूरचे दंडवते महाराज तिथं आले, त्यांनाही दृष्टांत झाला आणि त्यांनी सांगितलं की इथं एक मंदिर आहे पवित्र आणि ते तुम्ही तिथं पूजा अर्चा करा. अमुक सांगितलं तमुक सांगितलं आणि त्यानंतर ती जागा जी आहे ती जागा कुलकर्णी नावाचे एक सद्ग्रस्त त्यांनी ते जो आपला गावातला ग्रामाधिकारी येतो किंवा अन्य कोण येतं तेव्हा जी नावं लावलं गेलं तेव्हा त्या कुलकर्णींनी नाव लावलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या 2 भावामध्ये काहीतरी वाद सुरू झाला आणि आप्पांचं घर तिथून अगदी 5 मीटर 5 फुटावर आप्पांच्या कानावर काहीतरी भांडण झाल्याचं लक्षात आल्यानंतर ते आले आहे आणि त्यांनी सांगितलं की हे सायनदेवाचं घर आहे आणि इथं नृसिंह सरस्वती महाराजांचं मंदिर आहे, त्यांच्या इथं पादुका पण आहेत. आणि त्यानंतर मग 85-86 दरम्यान आप्पांनी तिथं पुढाकार घेतला. 80-81 ट्रस्टी बनाली. अगोदर त्यांनी ट्रस्ट केलं आणि 95 में काम चालू केलं आणि 95ला त्यांनी जीर्णोद्धार चालू केला आणि चालू केल्यानंतर आता जे आपल्याला त्यांच्याकडून ऐकायला मिळणार ते अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ह्या पहिल्या भागामध्ये आपण एवढंच सांगू, लोकांना कडगंजीची ओळख होणं महत्त्वाचं होतं. त्यांनी ट्रस्ट निर्माण केलं, स्वतः ते पुणे मुंबई गावोगावी फिरले, अत्यंत म्हणजे शून्यातून काही माहीत नव्हतं पण नृसिंह सरस्वती महाराजांच्या कृपेने जे मंदिर उभारलं गेलं अत्यंत पवित्र काम त्यांच्याकडून झालेलं आहे. दुसऱ्या भागामध्ये मी त्यांना जे विचारणार आहे ते आत्ताच मी सांगून ठेवतो की त्यांनी 95 सालापासून 25 सालापर्यंत काय काय केलं आणि ते केल्यानंतर आता जो वाद निर्माण झाला आहे त्याच्यानंतर पोलीस केस झाली, कोर्ट केस झाली, ते सगळी कागदपत्र त्यांनी आणली, मी तुम्हाला ते दाखवतो. तर हा पहिला भाग आपण जतन करून ठेवावा. रोज एक भाग आपण आपल्या भाविकांना फॉरवर्ड करा, म्हणजे 2-3 टप्प्यामध्ये कडगंजी क्षेत्रात जे नको व्हायला होतं ते होतं आहे. परंतु दत्त महाराजांची कृपा आशीर्वादाने भाविकांना भविष्यामध्ये तिथं खरं लक्षात येईल. आता गुरुचरित्र ग्रंथ वगैरे मी त्यांना दुसऱ्या भागात विचारतो. तूर्त आपण इथं थांबू. नमस्कार.